नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तेही आपल्यासारखीच माणसं आहेत, फक्त परमेश्वरानं त्यांच्या शरीरात थोडासा बदल केला, पण तरीसुद्धा त्यांच्या मनातही भावना आहेत. काही वेळा ही माणसं आक्रमक वाटतात, पण तरीसुद्धा त्यांच्या मनात एक संवेदनशील आणि कोमल मन सुद्धा आहे. एरवी आपण त्यांच्याकडे उपेक्षेनं बघतो, पण एखादं लग्न असेल किंवा एखाद्या लहान बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला त्यांचाच आशीर्वाद हवा असतो. यापूर्वी आपण मयुरी अळवेकर यांच्याशी बोललेलो होतो आणि आज पुन्हा एकदा त्यांच्याच समाजातील, जो समाज आपला पण आहे, त्यांना आपण आपलं म्हटलं पाहिजे, अशा समाजातील आणखीन एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. मी स्वागत करतो दिशा पिंकी शेख यांचं. कुसुम पुरस्काराच्या निमित्तानं दिशा पिंकी शेख कोल्हापुरात आल्या आणि पुन्हा एकदा LGBT समुदायाबद्दलचे त्यांचे प्रश्न, त्यांचं कामकाज याबद्दल समजून घ्यावं, जाणून घ्यावं, यासाठी मी त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलं. होतं काय की आपण आपापल्या आयुष्यामध्ये सगळेच जण व्यस्त असतो. आपली सुखदुःख हे प्रत्येकाला खूप मोठी वाटत असतात आणि त्यामुळं दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, त्यांच्या समाजाकडून अपेक्षा काय आहेत, याकडे आपण कधी अंतर्मुख होऊन बघतच नाही. जो तो आपापल्या कोशात असतो. पण कधीतरी अशी पण वेळ येते की आपल्या अवतीभोवती जगणारे जे कोण आहेत ते नेमके कसे जगतायत, त्यांचे प्रश्न काय आहेत, हे कधीतरी आपण समजून घेणार आहोत की नाहीत, हा प्रश्न आधी स्वतःला विचारला पाहिजे. आज मला दिशा पिंकी शेख यांच्याशी बोलायचे ते याच दृष्टीनं. दिशा पिंकी शेख या तृतीयपंथीय कल्याणकारी महामंडळाच्या सदस्य आहेत, उत्तम कवयित्री आहेत, स्तंभलेखिका आहेत आणि एक उत्तम माणूसही आहेत. मला दिशा पिंकी शेख सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून घ्यायचे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी कळालं आणि कशामुळे कळालं? ज्या वयामध्ये इतर स्त्री पुरुषांना ते स्त्री पुरुष आहेत ह्या गोष्टीची जाणीव होते, अगदी 13व्या 14व्या वर्षी 12व्या 13व्या वर्षी, त्याच वयामध्ये मलाही हे रिअलाइज व्हायला लागलं की समाजाने ठरवून दिलेल्या स्त्री पुरुषांपेक्षा मी काहीतरी वेगळी आहे. तेच वय असतं की जिथे तुम्हाला स्वतःचं जेंडर आयडेंटिफाय होतं. माझं होत नव्हतं आणि 14व्या 15व्या वर्षापर्यंत मला हे स्वतःला कळालं की मी या बाकीच्या हायड्रोसेक्शुअल मुला मुलींसारखी नाही आहे, तर मी काहीतरी वेगळी आहे. ती आयडेंटिटी स्वतःला कळता कळता 16-17 वर्ष गाठावी लागली आणि तिथे मग मी स्वतःला कन्फर्म केलं की मी एक हेजरा कम्युनिटीची सदस्य आहे. पण ते ऍक्सेप्ट झालं तुम्हाला? नाही, खूप मानसिक द्वंद्व होतं त्या सगळ्यामध्ये, कारण की आपल्याकडे तशी काही सिस्टीम नाही आहे की काउन्सिलर मिळतील किंवा जेंडर सेन्सिटायझेशनची काही आपल्या इथं सिस्टीम आहे, असं काहीच नव्हतं. किंवा शाळेतनं एखादा धडा आहे या सिस्टीमवर बोलणारा, जो LGBT बाबतची माहिती सांगेल, की तो 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नसेल समजा, पण पुढे तरी असायला पाहिजे किमान, मग त्यातही नाही आहे. तर माझी दुविधा अशी होती की मी शिक्षकांना सांगू शकत नव्हते की मी काहीतरी वेगळं फील करते, मित्रांना सांगू शकत नव्हते. मित्र टर उडवायचे की तू बायल्या आहेस, बुळगा आहेस किंवा इतर काहीतरी. जे चांगले मित्र होते ते पण म्हणायचे की तू असं असं आहेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या ठिकाणी योग्य होत्या. आई वडीलही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. आई वडिलांना असं वाटायचं की ठाकून ठोकून याला नीट केलं जाऊ शकतं. मग त्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले. मग सायकोलॉजिस्ट असेल किंवा गंडे दोरे असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या त्यांनी करून पाहिलं. पण त्यानं ही गोष्ट बदलणारी नव्हती, कारण की जे बीज मातीत आहे तेच रोप उगवणार आहे आणि माझ्या मातीमध्येच हे बीज होतं, ते उगवलं. तर ते मला सुद्धा एक्सेप्ट व्हायला, मलाही सुद्धा असं वाटायचं की हे माझं काहीतरी पूर्वाश्रमीचं पाप असावं किंवा मी काहीतरी आधी काहीतरी घोडचूक केली असणार, त्याची ही शिक्षा आहे मला. म्हणजे तेव्हा मी खूप ईश्वरवादी होते आणि खूप त्याच्या याने विचार करत होते. म्हणजे आता नाहीये. आता मी विज्ञानवादी दृष्टिकोनातनं थोडे या सगळ्या गोष्टींना पाहते, हार्मोनल चेंजेस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या अँगलनी पाहते. हा माणसाचा एकच जन्म आहे, या जन्मामध्ये आपल्याला जेवढं चांगलं काम करता येतं तेवढं केलं पाहिजे. क्या बात आहे. आणि त्याचा पुढे आणि मागच्यासाठीचं जोडता जोडता आपण या जगण्यातलं जगायचं राहून जातं, तर ते राहिलं नाही पाहिजे. तर या मतावर मी आलेली आहे सध्या तरी. आणि त्या सगळ्याच्या याच्यामध्ये माझी भावनिक म्हणजे हे तर होतीच, त्रास तर होताच, मला सामाजिकही त्रास होता. त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला. त्याचा म्हणजे मी कधी शाळेत शिकलेच नाही. मी कालच्या भाषणातही तेच बोलले मी ते, की मला शाळेत शिक्षण नाही झालं कारण की जेंडर न्यूट्रल स्कूल
ही संकल्पना आपल्याकडे अजून रुढावलीच अगदी. नाहीये. हो. आणि शिक्षणामध्येही त्या गोष्टी येत नाहीत. म्हणजे माझं वर्णन शिक्षणामध्ये येत नाही, माझ्यासाठीचं शिक्षण शाळेमध्ये नाहीये, तर मग अभ्यासात मन कसं लागणार? वातावरण नाहीये तसं. मुलं छेडतायत, त्रास देतायत. म्हणजे मला फ्रॉक घालून मुलींमध्ये बसावंसं वाटायचं. त्या काळामध्ये तुम्ही मला मुलांमध्ये बसवलं. त्यातनं येणारी ती एक्स्ट्रा पुरुषत्वाची जी संकल्पना आहे की पुरुषांना कसं रूढ असलं पाहिजे, ताट चाललं पाहिजे, त्याचा आवाज कसा कणखर असला पाहिजे, त्यांना मृदू असता कामा नये, ह्या हॅमर होणाऱ्या गोष्टी होत्या, त्याचा त्रास व्हायचा. आणि त्या त्रासातून अभ्यासाकडे कधी लक्षच गेलं नाही. पण तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण हो, घेतले, घेतलंय, शिक्षण घेतलंय. आणि त्यानंतरचं शिक्षण नाही झालं. नाही झालं. काय दहा- कारण? हेच सगळं कॉलेजमधलं. म्हणजे 10वी नंतर तुमचे इगो डेव्हलप होतात. जोपर्यंत तुम्ही मुलं असतात तोपर्यंत सहन Teenage करता. संपतं. हा, टीन एज संपतं. त्याच्यानंतर मग मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, तुमचे इगो डेव्हलप व्हायला लागतात आणि मग तुम्हाला त्रास सहन होत नाही. बरोबर. आणि तिथून मग त्याचा परिणाम अभ्यासावर व्हायला लागला आणि शिक्षण सुटलं माझं. तुम्ही मूळच्या येवल्याच्या, हो, एवढ्याच. पण आता तुम्ही नगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये आहात. श्रीरामपूर. श्रीरामपूरमध्ये. हा. तिथे आता सध्या तुमचं काम काय आहे? सध्या तिथे बघा, आमचा एक आश्रम आहे, तृतीयपंथी आश्रम. सर्वधर्म समभाव तृतीयपंथी आश्रम असं त्याला आम्ही आता नाव दिले मागच्या 6-7 वर्षापूर्वी. पण हा पिढीजात आलेला आश्रम आहे, बरं. जो परंपरेने आमचा गुरु आश्रम येतो. आणि तिथे मी माझ्या गुरूंसोबत राहते. आमची एक तिथे संस्था आहे, तृतीयपंथी समाजसेवी संस्था म्हणून, जी आम्ही कम्युनिटीसाठी सुरू केलेली संस्था आहे. आणि या संस्थेची मी सचिव आहे. Okay. या संस्थेच्या अंतर्गत आम्हाला तृतीयपंथीयांच्या आरोग्य, सामाजिक प्रश्न आणि त्यांच्या एकंदर डेव्हलपमेंटसाठी काम करायचे. आणि त्यासाठी आम्ही रजिस्टर्ड केलेली संस्था आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कम्युनिटीचे प्रश्न सॉल्व्ह करतो तिथे. तर तिथे तो त्या काय प्रश्न आहेत कम्युनिटी पुढचे प्रामुख्यानं? काय आहे की सगळ्यांनाच एक प्रकारे तृतीयपंथीयांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो प्रचंड दूषित आहे. म्हणजे मला सुद्धा मागच्या वेळेला संवाद प्रतिवादमध्ये मयुरी अळवेकर आणि त्यांच्या सहकार्यानं बोलवल्यानंतर प्रश्न विचारला होता की का त्यांना बोलवत तुम्ही? आता पुन्हा दुसऱ्यांदा तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींना घेऊन मी संवाद प्रतिवाद करतोय. तर अनेकांना प्रश्न पडला असेल का, कशासाठी? कारण मुळात आपली संपूर्ण जडणघडणच अशी झालेली आहे की या समाजाकडे बघताना जणू काही अंगावरून पाल गेलेली आहे अशा पद्धतीने बघितलं जातं. पण ते सुद्धा माणूस आहेत, त्यांनाही त्यांच्या भावभावना आहेत, जसं सुरुवातीला म्हटलं. तर आपण एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला समजून घेऊ शकत नाही का, हा प्रश्न मला पडला. म्हणून मी आज पुन्हा एकदा दिशा पिंकी शेख यांना बोलवलेलं आहे. मुळात काय की तृतीयपंथीयांचे प्रश्न समजायचे असतील तर तुम्हाला सहानुभूतीच्या पुढे निघावं लागेल. अगदी सहानुभूतीपेक्षा खरं. मला असं वाटतं की सिम्पतीपेक्षा एम्पथी खूप महत्वाची आहे. तुम्ही सहदुःखी म्हणजे सहभावना तुमच्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तृतीयपंथीयांचे प्रश्न समजू शकत नाहीत. या देशाचे नागरिक तुम्ही जन्मजात झालेले आहात. तुम्ही जे हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुष आहेत ते या देशाचे नागरिक जन्मजात आहेत. पण आम्हाला त्या नागरिकत्वासाठी भांडावं लागले आणि आम्हाला 2014ला च्या इलेक्शनच्या अगोदर आम्हाला वोटर आय डी मिळाले. हो हो. यांनी त्याच्यासाठी 3 पिढ्या लढल्यात. म्हणजे 90 पासून जो वोटर आय डी साठीचा लढा होता तो 2014 पर्यंत चाललाय आणि ते आम्हाला सहजासहजी मिळाले नाही. आजही आमच्या 70-75% लोकांकडे वोटर आय डी नाही, रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, तुमचं बँक अकाउंट नाही. त्यांना बेसिक लीगल जे काही सुरक्षा लागते तिच्यासाठीचे कुठले कायदे व्यवस्था नाही आहे, कुठली शिक्षणातली आरक्षणं नाही आहेत, कुठलेही त्यांच्यासाठी प्रोटोकॉल्स इथल्या गव्हर्नमेंटने तयार केले नाही. अशा अवस्थेमध्ये एक भटका समुदाय ज्याची आयडेंटिटी नाही आहे, अशा समुदायाला उभं राहायला लागणारा काळ आणि त्याच्यासाठीच्या संधी आणि सुविधा आपण देणार आहोत की नाही? आणि त्या मागण्यासाठी जर एखादा जर वाचा फोडत असेल त्यातला समूह प्रतिनिधी, तर आपण त्याचं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आणि अशा प्रतिनिधींना जर अशा माध्यमातून संवाद प्रतिवादच्या माध्यमातून जर लोकांपर्यंत पोहोचत तर त्याला विरोध बी नाही झाला पाहिजे. किमान मला असं वाटतं की तुमची ऐकण्याची तर मानसिकता पाहिजे की एक समूह हजारो वर्षापासून तुमच्या दैवीकरणाची हौस पुरवण्यासाठी खरंय समाजी तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुमच्या दानावर जगत आलेला जे समुदाय आहे त्या समुदायाच्या हितासंदर्भाने तुम्ही विचार करणार आहात की नाही? कुणासाठी देवाची सेवा करतात ही लोक? या समाजातल्या प्रस्थापित लोकांना पापक्षालनातून मुक्ती मिळावी, क्या बात. त्यासाठी आम्हाला दानावर जिवंत ठेवण्याची सिस्टीम तयार करून ठेवण्यात आलेली आहे. तर ह्या सिस्टीमला मी तुमच्याच भाषेत सांगते म्हणून की तुमच्या पापक्षालनासाठी आमचा वापर आता बंद झाला पाहिजे.
आम्हालाही आता तुमच्यासोबत बराबरीने संधी मिळाल्या पाहिजेत. मलाही आवडेल तुमच्या ठिकाणी बसून एखाद्या कर्तबगार पुरुषाचा किंवा स्त्रीचा इंटरव्ह्यू घ्यायला. तर ह्या संधी मिळणं गरजेचं आहे आणि त्या संधी जोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत हे जे विरोधी करणारे लोक आहेत ना त्यांची तोंड बंद होत नाहीत. आणि त्यांनी तुमच्यासारख्यांना रिस्पॉन्स देऊन मोठं केलं पाहिजे की नाही तुम्ही खूप चांगलं काम करता, ॲप्रिशिएट केलं पाहिजे. नक्कीच. आणि हे होईल तेव्हा आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला आम्हाला एक फट मिळेल, वाटा मिळतील. आणि तो पुढचा संघर्ष तर अजून मोठा आहे. कारण की या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांचे प्रश्न संपलेत का? नाही संपलेत. आजही इथे बालविवाह आहे, हुंडाबळी आहे, रेप केसेस आहेत, शिक्षणावर मर्यादा आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टींचे प्रश्न अजून चालू आहेत. आमचा तर आत्ताशी जन्म झालाय 2014ला. 2014च्या इलेक्शनच्या अगोदर आमचा जन्म झालाय. आता 7-8 वर्षाचं आमचं वय आहे समुदायाचं. अजून तर आम्ही नागरिक व्हायला म्हणजे आम्हाला अजून खूप प्रयत्न करायचे. तर हा प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. तृतीयपंथीयाचे बेसिक प्रश्न हा काय म्हणतात ना, अन्न वस्त्र निवाऱ्यापासूनचे प्रश्न आहेत. अन्न वस्त्र निवारा आरोग्य, त्याच्यानंतर जोडीदार निवडीचा अधिकार, त्याच्यानंतर मग बाकीचं राजकीय आरक्षण. जोडीदार निवडीचा अधिकार म्हणजे काय अपेक्षित आहे इथे म्हणजे LGBTIQ जेव्हा आपण ब्रायडल पाहतो त्यावेळेस याच्यामध्ये बऱ्याच जण म्हणजे या जगामध्ये सृष्टीमध्ये जितके कीटक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा जोडीदाराची अपेक्षा आहे. आणि या सगळ्यांमध्ये माणूस हा प्राणीही तसाच आहे. तर या देशामध्ये अजूनही तृतीयपंथीयांचा असो किंवा LGBT समुदायाचा असो जोडीदार निवडीचे अधिकार इथलं सरकार मान्य करत नाही संस्कार आणि संस्कृतीच्या नावावर. पण मला असं वाटतं की सगळ्यात ब्रायडल विचार करणारी संस्कृती आपली आहे, जी या सगळ्यांचं जोडीदार निवडीच्या प्रशिक्षणापासूनचे आपल्या इथले जे मंदिरांचे शिल्प पाहिले जाऊन तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठी परंपरा आहे. आज त्याच देशामध्ये त्याच गोष्टींवर बोलताना जीभ कातरते, ती भीती तयार होते. याचा अर्थ कुठेतरी आपण त्याला दमनामध्ये कोंडून टाकलंय आणि ती गोष्ट एखाद्याला त्याचा अधिकार सांगण्यापासून आपण त्याला मज्जाव करतोय. हे एक प्रकारचं दमन आहे, आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि तृतीयपंथीयांनाही असं वाटतं की माझं घर असावं, माझा संसार असावा किंवा मला माझ्या आईबाबांमध्ये राहता आलं पाहिजे. त्याचे जे काही सिक्युरिटीज आहेत, आता आमच्या काही मैत्रिणींनी लग्न केलेत तर त्या लग्नांना अथॉराईज करण्याची जी लिगल सिस्टीम आहे ती अजूनही आपल्या इथं डेव्हलप झालेली नाही. पण अशी लग्न केलेली आहेत? हो, आहेत ना. अरे वा. साधारण किती टक्के तृतीयपंथीय हे आपापल्या आई वडिलांसमवेत कुटुंबियांसमवेत राहतात असा काही सर्वे झालाय? साधारण 1% असतील फार फार तर. 1% हा, 99% लोकांना घराबाहेरच व्हावं लागतं. 0.1% म्हणलं तरी चालेल. कारण खूप कमी पालक आहेत जे आपल्या मुलाला आहे तसं स्वीकारतात. फार फार काय होतं की जरा वयात फार मोठी शोकांतिका आहे ही. म्हणजे आई वडिलांच्या दृष्टीनं पण आहे. कुठल्याच आई वडिलांना असं वाटणार नाही की आपल्या मुलाला घराबाहेर काढावं किंवा आपल्या मुलीला घराबाहेर काढावं. पण त्या अजाणत्या वयामध्ये जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही ते वेगळे बदल आहेत, परमेश्वरानं आपल्याला काही ते वेगळं घडवलेलं आहे आणि त्याचा एक त्रास होत असताना घरातून बाहेर जायला लागणं काय मनाचा कोंडमारा होत असेल. LGBT म्हणजे लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, आणखीन बायसेक्शुअल, हे जे काही एकूण 4 आता एक ज्याला आपण म्हणू की एक नवीन जनरेशन तयार झाली आहे ही या 4 याची, तर याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कशात आहे? मुळात ही जी म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर बोलण्याच्या काही निर्बंध आणि मर्यादा होत्या. याला नेहमी धर्म, संस्कृती, संस्कार या गोष्टींच्या नावाखाली आपण चेपत आलो होतो. तर त्याच्यामुळे मोकळेपणाने याच्या अगोदर हा समुदाय बोलतच नव्हता. त्याच्यामुळे मोठी संख्या ही बघायला मिळत नव्हती. आता लोक मोकळेपणाने बोलायला लागल्यामुळं लोकांना हा आकडा दिसायला लागला. हो, म्हणजे आता आणि समलैंगिकतेचं समर्थन व्हायला लागलेलं आहे. काही देशांमध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की ही जनरेशन आता जन्माला आली आहे. तसं नाही, मानवाच्या उत्क्रांतीपासून ही जनरेशन आहे. फक्त या जनरेशनला अंडरलाईन करून कोणी पाहत नव्हतं. तिला इग्नोर केलं जायचं किंवा गावकुसाच्या बाहेर फेकलं जायचं. तर तिला आता ह्या सगळ्या लोकशाहीच्या याच्यामध्ये आता तिला स्थान मिळते. तेव्हा ती लोक बोलती झाली आहेत. ती स्वतःला अंडरलाईन करून सांगतात की मी हे आहे म्हणून. म्हणजे आता एक गे जज झालेत ज्यांनी स्वतःच्या आयडेंटिटी सोबत ते डिस्क्लोज केलं. तर हे होतंय. त्याच्यामुळे असं वाटतं की ही जनरेशन आत्ता पुढे आली आहे. तर असा मोठा आकडा आहे आणि त्या आकड्याचं ॲक्युरेट ज्यावेळेस लोक मोकळेपणाने बोलायला लागतील त्यावेळेस अजून हा आकडा खोलून समोर येईल. आणि हे एवढ्यापुरतंच नाही आहे. LGBTAIQH अशा प्रकारचे जगभरात 62 प्रकारचे जेंडर आढळतात.
बर. हां, मुळात जेंडर ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्या सोशल रिप्रेझेंटेशनवर डिपेंड आहे आणि ती लोकांनी आपल्यावर दिलेली ओळख नाकारून आपण जी स्वतःची एक आयडेंटिटी तयार करतो त्याला धरून आहे. तर आपल्या इथे ही 7-8 प्रकारचे जेंडर आहेत जी मला माहिती आहेत. अजूनही कोणी नॉलेजेबल असेल त्याला माहिती आहे की तो याच्यात अजून भर टाकू शकतो. पण हे सगळे इथले आपल्या इथं आहेत अजूनही. पण तृतीयपंथीयांची कधी गणना झाली आहे का राज्यातील, देशातील, किंवा प्रयत्न- तशी काही तुम्ही मागणी केली आहेत का? सध्या प्रयत्न चालू आहे राज्य शासनाचा. मी तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी समितीच्या अंतर्गत सदस्य आहे. तर मला माहिती आहे की राज्य शासन सध्या तृतीयपंथीयांना आव्हान करतंय की तुम्ही एका 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र द्या की मी तृतीयपंथी आहे, माझं नाव हे आहे आणि मी आयुष्यभर या लिंगाचं स्वीकृती केलेली आहे. यानंतर मी कुठल्याही प्रकारचं लिंग बदल करणार नाही माझ्या लिंगाची आणि मला ते मान्य आहे म्हणून आपण जेव्हा प्रतिज्ञापत्र देतो तेव्हा समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत आपण तृतीयपंथी असल्याचं एक सर्टिफिकेट मिळतं. तर मला बी न्यूजच्या माध्यमातून जे माझी तृतीयपंथी बहिणी ऐकतायत त्यांना हे आवाहन करायचं की स्वतःच्या हितासाठी भविष्यातल्या प्लॅनिंगसाठी जे काही शासन आपल्याला काही सुविधा देईल त्याच्यासाठी स्वतःची ही नोंद करून घ्या. याच्याला कुठल्याही मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही आहे. बरं. त्याला तुम्ही म्हणाल हेच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही ते 100 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायचे. समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा आणि स्वतःचं ओळखपत्र तयार करून घ्या. म्हणजे येणाऱ्या काळातल्या शासकीय सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तुमचं नाव आहे दिशा पिंकी शेख. पिंकी हे आईचं नाव आहे का नाही, तुम्ही? गुरूंचं नाव आहे माझ्या. अच्छा. मी कम्युनिटी जॉईन केल्यानंतर बालकत्वाची हेच बदलली, कन्सेप्ट बदलली बर. की जे तुम्हाला फक्त जन्म देतात ते तुमचे आईबाप असू शकत नाहीत. जे तुम्हाला जन्म न देताही तुमचं पालकत्व स्वीकारतात, तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला स्वीकारून मोठं करतात. मला वाटतं की ते खरे पालक आहेत. कितव्या वर्षी घरातून बाहेर पडलात तुम्ही? मी वयाच्या तरी 17व्या-18व्या वर्षी बाहेर पडले. म्हणजे चांगली कळती होते मी. त्याच्या अगोदर आश्रमात घेत नाहीत 18 वर्षाच्या खाली. कारण की आता खूप साऱ्या लिगल अडचणी चालू झाल्या त्याच्यामुळे 18 वर्षाच्या खालील मुलांना आश्रमात घेत नाहीत. तर त्याच्यानंतर मी बाहेर पडले, मुंबईला गेले, तिथून मग इकडं आले, श्रीरामपूरला आले आणि तिथे स्थायिक झाले. आणि मला असं वाटलं की माझ्या वडिलांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या ते सगळी माझी गुरु पार पडते. अच्छा. तर मग माझी गुरु माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे. बर. तरीही ती माझ्या सगळ्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडते. तर मग मी तिला पालकाचा दर्जा का देऊ नये? म्हणजे क्या बात है. तृतीयपंथी समुदाय असा आहे जो बियॉन्ड द जेंडर जाऊन विचार करतो, बियॉन्ड द कास्ट क्लास जाऊन विचार करतो, त्याही पुढे जाऊन बियॉन्ड द एज जाऊन विचार करतो. तो जात, धर्म, वय, पंथ, लिंग याचा कोणताही फरक पडत नाही. आणि आपण शिकली सवरलेली आणि ज्याला आपण म्हणू की स्वतःला अव्यंग समजणारी माणसं आपण मात्र लहानसहान गोष्टीवरून किती भेद करत असतो आणि स्वतःविषयी कशा अवास्तव कल्पना मांडत असतो. मी कोण आहे माहिती आहे का तुला? इथूनच आपण सुरुवात करतो. पण मी कोण आहे याची खरी ओळख या अशा आश्रमातनं कदाचित मिळत असेल. मला सांगा, तुम्ही जो काही कुसुम पुरस्कार तुम्हाला मिळाला कोल्हापुरात, त्यावेळी जे भाषण केलं होतं त्यावेळी तुम्ही बलात्कारांचा उल्लेख केला होता की जो अत्यंत गंभीर मुद्दा आहे. तुमच्या मते जे तृतीयपंथीयांच्या समाजामधले आहेत त्यांच्यावरती आयुष्यात कधी ना कधीतरी बलात्कार होतोच? येस, मी त्याच्यावर ठाम आहे. 99% तृतीयपंथी जेव्हा विश्वासाच्या माणसासोबत बोलतात तेव्हा हे सांगतातच की ते कधी ना कधीतरी चाइल्ड अब्यूजला फेस केलेले, त्यांनी कधीतरी बॉडी मॉलिशिंगला फेस केलेले आहे, कधीतरी त्यांनी अब्यूजला फेस केलेला आहे आणि कधी म्हणजे मोस्ट ऑफ टाइम रेपला पण फेस केलेला आहे. पण याची कुठे वाच्यता होत नाही, किंवा त्या केसेसही होत नाही. केसेसही होत नाहीत, त्याची नोंदणी होत नाही, शासन दरबारी असा काही आकडा नाही. केसेस होत नाहीत कारण की मला याच वस्तीमध्ये जर माझा रेप झाला असेल तर त्याच वस्तीत मला उद्या जाऊन मागायचंय. अरे बाप. आणि मी जर केसेस केला तर माझं तेही उपजीविकेचं जे काय आहे ते बंद होईल. त्याच्यामुळं बरीच लोक तोंड उघडत नाहीत आणि त्या वेदना तशाच मरून जातात. आणि नंतर त्या रेप आणि त्या अब्यूजची एवढी सवय होऊन जाते की तुम्ही ते एन्जॉय करायला लागतात आणि ते उपहासात्मक पद्धतीने सहन करायला लागतात. तर ही प्रचंड मोठी वेदना आहे जी मी स्वतः शब्दात सुद्धा मांडू शकत नाही की तुम्हाला एखाद्या विवंचनेची, शोषणाची सवय व्हावी. हो, कल्पनाही करवत नाही. भयंकर. आणि बऱ्याचदा रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा तृतीयपंथीयांचे मृतदेह सापडलेले आहेत. त्याच्या मागचं कारण कधी शोधले का? कारण तुम्ही जेव्हा कल्याणकारी मंडळाच्या
सदस्य म्हणून काम करताय किंवा तुमच्या संस्थेच्या सचिव म्हणून तुम्ही काम करताय, त्यावेळी एकूणच हे चित्र बदलण्यासाठी काय प्रयत्न होतोय, त्याची कारणं शोधली जात आहेत का? हो हो हो. उपजीविकेसाठी ट्रेन मागणं हा एक आपल्याकडे पायंडा आहे. त्याच्यामध्ये रेल्वेत प्रवास मागितला जातात. तर रेल्वे पोलीस असतात, जे की रेल्वेची सुरक्षा ही त्यांची ड्युटी आणि रेल्वेत मागणाऱ्यांना त्यांची उपजीविका ही त्यांची ड्युटी. तर ते दोघंही आपल्या आपल्या ड्युटीवर बांधून असतात आणि मग ते चढू देत नाहीत डब्यात आणि यांना चढायचं असतं. त्यावेळेस मग चालत्या ट्रेन पकडल्या जातात किंवा चालत्या ट्रेन स्टेशन येण्या अगोदर सोडल्या जातात. त्या सोडण्याच्या चक्करमध्ये बऱ्याच वेळा हे ॲक्सिडेंट होतात आणि तृतीयपंथी ट्रेन खाली येण्याच्या संख्या वाढतात. पण हा आकडा पण मेन्शन केला जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तृतीयपंथ्यांनी न केलेल्या गुन्ह्यांच्या शिक्षा ही तृतीयपंथ्यांच्या माथी मारल्या जातात आणि ते विरोध करू शकत नाहीत, कारण की त्या तृतीयपंथ्यांना दुसऱ्या दिवशी परत तिथेच कामाला जायचं. मग त्याच्यापेक्षा काहीतरी फाईन भरून मोकळे व्हा, अशा पद्धतीचं शोषण आहे. त्या शोषणाच्या विरोधात आपण बंड नाही करू शकत, कारण की तिथे बंड केला तर मग परत ते म्हणतील की ते मागायलाच यायचं नाही. ही जी भावना आहे ती खूप भयंकर आहे आणि त्यातनं मग ते त्याला रेडी होतात की हेच आपलं लाईफ आहे. पण दिशाजी, मी मयूर अळवेकरांना पण हा प्रश्न विचारला होता की आपल्याला मागायला जायचंय, ही जी भावना आहे, ही जी मानसिकता आहे, त्यातनं का नाही बाहेर येत तुम्ही? तुमचा जो काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये उत्तम शिक्षण मिळावं, या समाजातल्या लोकांना सुद्धा ताठपणाने जगता यावं, त्यांनी पण आपला व्यवसाय सुरू करावा, स्वतंत्र काही चांगली नोकरी करावी, यासाठी काही प्रयत्न का होत नाहीयेत? तुम्ही वारंवार आम्हाला परत तिथेच मागायला जायचं, इथे येऊन का थांबताय? नाही, मी त्यांच्या अँगलने सांगतेय. अजून एक गोष्ट सांगते. नाही, पण त्यांचा अँगल बदलण्यासाठी तुम्ही काय करताय? करतोय ना. अजून आता मी जे बोलतीये तुमच्या सगळ्यांसोबत, ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. याला ॲडव्होकेसी प्रोसेस म्हणता येईल, ज्यातनं एक सुसंस्कृत, समजदार आणि चांगला समाज जन्माला येईल. नाही, तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमचं बोलणं बघितल्यानंतर, तुमची शब्दरचना बघितल्यानंतर, तुमची भाषा बघितल्यानंतर तुम्हाला सलामच केला पाहिजे, नो डाऊट. तर या सुसंस्कृत समाजाने भविष्यामध्ये आपल्या पोटी जन्माला आलेल्या तृतीयपंथींना घर सोडावं लागणार नाही आणि त्याचं शिक्षण कसं पूर्ण होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता माझ्या जनरेशनचं म्हणाल तर आमची वयाची 18 ते 20 वर्ष गेले स्वतःला आयडेंटिफाय करण्यामध्ये. हा मोठा संघर्ष केला. त्याच्यानंतर समाजाला ते प्रूफ करून देण्यासाठी परत तिशी गाठावी लागली की आम्ही हे आहोत हे सांगण्यासाठी. आणि 30व्या वर्षानंतर किंवा 25-30व्या वर्षानंतर तुम्ही मला अजून एखाद्या संघर्षाला उभं राहा आणि प्रोटोकॉल मधलं लाईफ जग म्हणाल तर मला ते शक्य नाही. कारण की ते वळणं आता मला बऱ्याचशा, म्हणजे वजन वाढले, फिजिकल हेल्थ इश्यू आहेत. आत्ता मी मोल्ड होऊन 9 ते 5चं आयुष्य नाही जगू शकत. ते मी करायचा प्रयत्न केला तरी ते करणं शक्य नाही. बरं, करायलाही तयार आहेत आमच्यातल्या खूप जणी, पण तिला काम शेवटी तुमच्यासोबतच करायचंय. तुमच्या ज्या कॅबिनमध्ये ती बसणार आहे येऊन कामाला, तिथल्या आजूबाजूचा स्टाफ सेन्सिटिव्ह पाहिजे. तिला जर भाजी विकायची असेल तर खरेदी करणारा ग्राहक सेन्सिटिव्ह पाहिजे. तो मेथीची जुडी, तिच्या जवळची मेथीच्या जोडीचा भाव सोडून जर तिचा भाव विचारत असेल तर तिने कशी विकायची ती मेथीची जोडी? तर हा समाज जो आहे हा खूप साऱ्या गृहीतकांनी ग्रासलेला कॅन्सर राहिलेला आहे त्याला. यातनं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही कामाला आउट नाही निघू शकणार. आमच्यातल्या खूप साऱ्या मैत्रिणी ज्या प्रयत्न करतात त्यांना किती हाल आहेत. मनोबी बंदोपाध्याय म्हणून महिला कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या कलकत्त्यामध्ये. त्यांचं 6 महिन्यासाठी पोस्टिंग झालं, त्यांचं 6 महिन्याच्या आत त्यांना तिथे राजीनामा द्यावा लागला. का? तर तिथल्या महिलांनी तक्रार द्यायला सुरुवात केली की ही आम्हाला कशी काय लीड करते. ही जी भावना आहे, तुम्ही जेव्हा पेट्रियार्की सांगते की एखादी महिला बॉस असेल आणि तिने जर पाणी आणायला सांगलं तर चपराशाचा इगो दुखावतो, कारण की तो पुरुष आहे. त्याच काळामध्ये तृतीयपंथ्यांनी ऑर्डर करणं, तृतीयपंथ्यांनी बॉसिंग करणं, तृतीयपंथ्यांनी व्यापार करणं, ह्या संकल्पना रूढ व्हायला काही कालखंड जाणार आहे. आज खूप माझ्या मैत्रिणी, माझी एक म्हणजे शिष्य आहे, ती BHMS करतीये, आयुर्वेदिक कॉलेजचं 2nd इयर करतीये. पण ती माझ्यासारखी साडी घालून कॉलेजला नाही जाऊ शकत. तिला तिची ती भावना जगण्याची जी पद्धत आहे तिची नॅचरल, ती तिला मारावी लागते आणि मग तिथं त्या हेटेरोसेक्शुअल लोकांच्या घुसमटीमध्ये जाऊन तिथे बसावं लागतं. अच्छा, म्हणजे तुमच्या दृष्टीनं
अशा समाजामध्ये जाणं ही सुद्धा एक घुसमट आहे. हा शोषण आहे ते एक प्रकारचं. मला माझं जसं आहे तसं जाता नाही येणं हे एक प्रकारचं शोषण बरोबर, आहे. बरोबर. माझी अजून एक मैत्रीण आहे जी आता रेल्वे विभागामध्ये जॉब करते. ती ऑलरेडी ती आम्हाला माहिती की ती आमची आहे, पण तिच्या स्टाफला पण माहिती आहे. पण तरीही तिचे केस कापायला लावण्यात आले. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल, ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर हे चालणार नाही, ते तुम्हाला काढावे लागणार. आणि केस वाढवणं हा माझा शौक आहे. मला वाटतं की माझी आयडेंटिटी केसांमुळे असावी. तर हे जे छोटे छोटे इश्यू आहेत हे अंडरलाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. माझी एक मैत्रीण आहे जिचं वुमन स्टडी अँड जेंडर एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. अच्छा. आणि तरीही आज ती बाहेर राज्यामध्ये जाऊन लग्न कार्यामध्ये नाचण्याची कामं करते. माय गॉड. का करतीये याच्यासाठी विचार केला पाहिजे. कारण की तिने जॉब करून पाहिला. कामाच्या ठिकाणावर तू जेंडर कार्ड खेळतेस किंवा इतर जे वातावरण आहे, घुसमटीचं जे वातावरण, ते शेअर करता न येणं, मनातलं सांगता न येणं, ह्या सगळ्या भावना आहेत आणि त्यातनं निघायचं असतं कधी ना कधी. म्हणून मग तसं वाटतं की याच्यात राहण्यापेक्षा आपण आपल्या समूहात, आपल्या कळपात सुरक्षित राहिलेलं बरं, ही भावना येते. ही तुमची एक त्याच वेगळी ओळख पण आहे. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये स्तंभ लेखिका म्हणून सुद्धा परिचित आहात आणि तुम्ही कवयित्री पण आहात. कुरूप हा तुमचा काव्यसंग्रह आहे. कधी वाटलं आपण लिहावं असं म्हणून? आणि खरं तर म्हणजे मला तुमचं कौतुक यासाठी वाटतं, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की केवळ 10वी शिक्षण आहे, परंतु ज्या पद्धतीनं आता दिशाजी बोलतायत ते बघितल्यानंतर लक्षात येईल की आयुष्याच्या या शाळेमध्ये समाजाकडून जे काही शिकायला मिळालेलं आहे, जे काही अनुभव आलेले आहेत, त्यातून परिपक्व झालेली ही व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं आज तुम्ही खूप आतून बोलताय. तर तुम्हाला कधी वाटलं की आपण कविता कराव्यात, आपण लिहावं, व्यक्त व्हावं, असं कधी वाटलं? तशी मी पहिली कविता माझी बहुतेक मी 7वी-8वीला असताना शाळेत लिहिली होती. आणि ती कविता जेव्हा लिहिली होती तेव्हा मी अगदी म्हणजे ट ला ट, म ला म, च ला च असंच काहीतरी लिहिलेलं होतं ते. मी नंतरही बराच काळ तसंच लिहित होते. पण त्या कवितेचे छंद तोडण्याचं काम एक रवी लाखे बाबा म्हणून आहेत. बरं. त्यांच्या नाट्याचं मितीच्या नाट्यसंस्था म्हणून त्यांची कल्याणला संस्था आहे. त्या संस्थेच्या नाट्याचे हे चालायचे, रिहर्सल चालायचे. मी तिथं बसले होते. मग नंतर ते बसताना ऐकू आलं आणि नंतर त्यांच्याशी मी कनेक्ट झाले, त्यांच्याकडे बसायला लागले कंटिन्यू. तेव्हा त्यांनी एक अरुण कोलटकरांचं पुस्तक घेतलं होतं, बरं. चिरीमिरी नावाचं. बरं. तो चिरीमिरी नावाचा कविता संग्रह, त्यातल्या कविता जेव्हा मी वाचत होते ते लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. त्याच्यात यमकाचं वगैरे असलं काही नाही. मग तेव्हा कळालं की मुक्तछंद नावाची काहीतरी कविता असते जिच्यात यमक नसतं. आणि ते तेव्हा फक्त माहीत झालं होतं मला. पण त्याच्यानंतर मी बरेच वर्ष फक्त माझ्यासाठी लिहित होते. म्हणजे माझ्या प्रियकराची कल्पना करून, माझ्या संसाराची कल्पना करून, माझ्या असण्या नसण्याची कल्पना करून. पण जेव्हा माझं ब्रेकअप झालं त्याच्यानंतर मग मात्र मी याचे प्रश्न शोधायला लागले, उत्तरं शोधायला लागले की का झालं. तेव्हा मला कळालं की इथली जात, वर्ग, वर्ण व्यवस्था, पितृसत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या कारण आहेत माझ्या ब्रेकअपला. आणि मग मी हे सगळे इश्यू माझ्या कवितांमधनं येऊ द्यायला लागले. मग ज्या काही माझ्या स्टोरीज होत्या आजूबाजूला घडणाऱ्या मैत्रिणींच्या, माझ्या, अशा सगळ्या गोष्टी मी कवितांमधनं लिहित गेले. आणि तेव्हा असं मला वाटलं की मी लिहिलं पाहिजे. आणि त्याला लोकांनी फेसबुकला, म्हणजे असं माझी कविता कोणीच ऐकत नव्हतं. कुठल्याही माझ्या कम्युनिटीतल्या लोकांना कवितांमध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि बाहेरच्या लोक डायरेक्ट मला बोलायला घाबरत होते. मला 2011-12ला फेसबुक हे माध्यम मिळालं. आणि फेसबुकच्या माध्यमातून मी ओपन अप व्हायला लागले. आणि मग तिथे टाकलेल्या कवितांना रिॲक्शन यायला लागल्या. चांगले चांगले पत्रकार पण त्याच्यावर रिॲक्ट व्हायला लागले. मला असं वाटतं की माझ्या पेपरला पहिल्यांदा छापून आलेल्या महाराष्ट्र टाइम्सला आलेल्या ओळी होत्या, त्या पाऊस आला की प्रवासी नाईलाजाने एखाद्या भिंतीच्या आडोशाला थांबतो, म्हणून त्या भिंतीने स्वतःला घर पण आल्याच्या भ्रमात राहू नये. कारण पाऊस थांबला की प्रवासी स्वतःच्या घराकडे निघतो, भिंतीला मात्र पुढचा पाऊस आणि पुढचा प्रवासी यांचा वाट पाहण्या व्यतिरिक्त काही भेटत नाही. क्या बात. तर ह्या ओळी माझ्या पहिल्यांदा पेपरला छापून आल्या होत्या. मग मला रिस्पॉन्स वाढत गेला. प्रतिभा बानखेले म्हणून पत्रकार आहेत, त्यांनी ह्या ओळी छापल्या होत्या. मग नंतर मी मरण जगताना नावाची एकांकिका लिहिली. महाराष्ट्र राज्य शासन एकांकिका स्पर्धेमध्ये ती सादर केली. लेखनाचं प्रोत्साहनपर पारितोषिक मिळालं मला. तर ती सोशल मीडियामुळं माझा जो फ्लो आहे तो चढता राहिला त्याच्यानंतर लिखाणाच्या बाबतीमध्ये.
आणि मग खूप साऱ्या गोष्टी घडत गेल्या. पण तेव्हापासून सुरुवात झाली. 2011-12च्या नंतर मी लिहिती झाले. 2014 नंतर खुलले, अजून मोकळेपणाने लिहायला लागले. तुम्ही मुंबईतल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जे काही संमेलन झालं संमेलन झालं होतं होतं. त्याच्या तुम्ही अध्यक्ष पण होतात. हो, अध्यक्ष पण होते. तेव्हा तर पुस्तक पण छापलेलं नव्हतं, पण त्यांनी असं ठरवलं की तुम्ही जे फेसबुकवर लिहितात याला पण आम्ही साहित्य मानतो वा. आणि तुम्ही यावं असं. तुम्ही आता बोलताना ब्रेकअप म्हटलात किंवा तुम्ही म्हटलात की मी माझ्या संसाराची स्वप्न रंगवायचे, तर ज्या वेळेला हे सगळं तुम्ही इमॅजिन करत होतात, स्वप्न रंगवत होतात आणि प्रत्यक्षातलं वास्तव याच्यात काय त्रास झाला, ती फेज कशी होती? इश्यू असं असतं की पार्टनर मिळतो, जोडीदार हा मिळतो तुम्हाला सोबत राहण्यासाठी, जगण्यासाठी. सगळी हेट्रोसेक्शुअल लोकांसारखी संसाराची संकल्पना असते, पण रिप्रोडक्शन नावाची एक गोष्ट असते जी ज्यातनं वंशवादाचा जो काही आपल्या इथे जो टेंभा मिरवला जातो की माझा वंश हा फक्त माझ्या रक्तातून जन्माला आलेल्याच बीजाने पुढे चालवला पाहिजे, तर फक्त तुम्ही जन्माला घालून उपयोग नाही, त्यातही मुलगा जन्माला घालता आला पाहिजे तुम्हाला. ही जी आपल्या इथली परंपरा आहे ही एक मानसिकता आहे. दुसरी म्हणजे की साध्या साध्या वाक्यातून केवढं मोठं तत्वज्ञान सांगताय तुम्ही. हा, त्यातही लोकांना सून म्हणून दाखवण्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट मॉडेल हवं असतं. माझ्यासारखी सून नाही चालत, माझ्यासारखी भावजही नाही चालत. जर डोळ्यात पाणी यायला लागले खरं ऐकताना सगळं. तर ह्या सगळ्या नात्यांमध्ये मला नाही बसवलं जाऊ शकत या पितृसत्तेच्या ढाच्यामध्ये. मी कितीही चांगली स्वयंपाक करत असली, मला कितीही माणसांची काळजी असली, मला कितीही त्यांच्याबद्दल ओतपोत ममता असली माझ्या मनामध्ये, तरी मी आई नाही होऊ शकत. हे जे इथले म्हणजे मी होऊ शकते हे मला माहिती आहे, कारण की आमच्या गौरी सावंत ज्यांना मी आदर्श मानते त्या खूप चांगलं काम करतायत आणि त्यांना बघून आम्ही प्रेरित आहोत. तर त्यांचं एक वाक्य आहे की मदर इज अ नॉट अ जेंडर, मदर इज अ बिहेवियर. खरं की आई असणं हे तुमचं जेंडरशी नाहीये, ते तुमचं वागणूक आहे, ती भावना आहे, ती संस्कार आहे. तशी आई मी होऊ शकते. आज मला कितीतरी मुली आहेत, कितीतरी मुलं आहेत, जावाई आहेत, त्यांना मी मानते, त्यांच्यासोबत व्यवस्थित राहते. पण सोसायटीला मात्र हे जावाई असणं, लेक असणं मान्य नाहीये. त्यांना बॉन्ड पाहिजे, जन्म घालणारं पाहिजे शरीर, मशीन पाहिजे रिप्रोडक्टिव्ह, जे त्यांच्याच रक्ताला जन्म घालेल. मला नाही वाटत. माझा जो वारसा आहे, माझं जे जगणं आहे, माझी जी गुरु परंपरा आहे, तिथे आम्हाला रक्ताच्या वारसाची संकल्पनाच नाहीये. आम्ही कुठल्याही जाती धर्माचा येऊ देत, तो आमचा म्हणून सांभाळतो आणि त्याला आमचा वारसा म्हणून देतो पुढे. तर हा म्हणजे वसुदेव कुटुंबकम आणि विश्वची माझे घर हे सांगणाऱ्या देशामध्ये ही परिस्थिती आहे, त्याबद्दल जास्त वाईट वाटतं मला. आणि नक्की ही परिस्थिती सुधारेल यासाठी मी लिहिते. एकीकडं तुम्ही बोलत असताना तुमच्यातील संवेदनशील मन, तुमचा शब्दांवरती असलेलं प्रभुत्व, तुमची एकूणच जगण्याकडे बघण्याची दृष्टी हे सगळं दिसतंय. पण ॲट द सेम टाईम तृतीयपंथीयांमधल्या बहुतांश जणींकडून ज्या पद्धतीनं बटबटीत पेहराव केला जातो, मेकअप केला जातो, ज्या पद्धतीनं आक्रमक अंगविक्षेप केले जातात, ज्या पद्धतीनं टाळी वाजवून एक प्रकारे समोरच्याला भीती घातली जाते, हे सगळं बदलण्याची गरज आहे असं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे मुळात या सगळ्या कम्युनिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्ही पण तुमच्या सगळ्या मॅनरिझम्स मध्ये बदल केले पाहिजेत असं वाटत नाही का कधी? ओके, मॅनरिझम मध्ये बदल करण्यासाठी म्हणजे आज तुम्ही इथे काम करतायत, हे तुम्ही एका दिवसात नाही करत. तुम्हाला याच्यासाठी तुमच्या पहिलीत जेव्हा ॲडमिशन झालं तेव्हापासून तुम्हाला तयार करण्यात येत होतं या गोष्टीसाठी, की कसं बसायचं, कसं उठायचं, मॅनर्स काय असतात, कसं जगायचं, हे आमच्या वाट्याला आलेलं नाही. ठीक आहे, ती जी ट्रेनिंग आहे ती तशी आलेली नाही. दुसरी गोष्ट की सौंदर्याच्या आपल्या इथल्या संकल्पना कशा आहेत, की कसं असलं पाहिजे एका बाईने, आणि त्या ढाच्यात बसण्याचा हा समुदाय खूप प्रयत्न करतो. म्हणजे वैयक्तिक तुम्हाला घरच्या बाईने लिपस्टिक लावलेली आवडत नाही, पण नटीने लिपस्टिक लावलेली आवडते. आणि त्यातही पुढे जाऊन मी हे म्हणेल की हा थोडासा विभस्तपणा जो आहे तो आमच्या सुरक्षा कवच आहे. अच्छा, जर तो नसेल तर मग आमचा फायदा उचलला जाईल, गैरफायदा. म्हणजे आता मी जशी बोलते तशी मी मागताना नाही बोलत. मी मागत असताना मी माझ्याच लँग्वेज मध्ये बोलते, LRA. पण कारण की ते अंतर मेंटेन ठेवावं लागतं. पण मग तो आक्रमकपणा काय एवढा नाही, तो नाही ठेवला तर मग आमचं जॉब नाही. म्हणजे प्रत्येकाचं एक स्किल असतं ना, मागण्याचं, जगण्याचं. ते जर मेंटेन नाही ठेवलं
तुम्ही त्याच व्यक्तीला, जर आक्रमक एखादी व्यक्ती असेल तिला तुम्ही म्हणा की ताई तू जेवलीस का, परत दुसऱ्या वेळेस गेला तू जेवलीस का, तुझं काय चाललंय, असं 5-6 वेळा बोला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 7व्या-8व्या वेळेला जाल तिच्याजवळ, तेव्हा ती तुम्हाला त्या आक्रमक याच्यात बोलणार नाही, तेव्हा ती तुम्हाला नॉर्मल टोनमध्ये बोलेल. पण काय आहे हे की मागतानाचा जो कालखंड असतो तो तुमचा 5 मिनिटाचा वेळ असतो. त्या व्यतिरिक्त तृतीयपंथीयांच्या घराच्या आजूबाजूला फिरून बघा जरा, त्यांनी तिथे शेजाऱ्यांसोबत केलेली त्यांची रिलेशन डेव्हलपमेंट बघा, त्यांच्या रिक्षावाल्यासोबत, त्यांच्या भाजीपाल्यावाल्यासोबत त्यांचं असलेलं अटॅचमेंट बघा. मग तुम्हाला कळेल की हे किती मृदू हृदयाचे असतात. त्यांनी दत्तक घेतलेल्या लेकरांच्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पडल्यात ते बघा. ही बाजू कधीच आपल्या समोर येत नाही. आपल्या समोर येतो तो कायम तृतीयपंथीयांचा एक आक्रमक चेहरा, आणि त्यामुळे भीती निर्माण होते, आणि भीतीतनं येणारा परकेपणा, आणि त्याच्यातून या संपूर्ण समाजाकडे बघण्याची एक दूषित वृत्ती आणि नजर तयार होते. मला आता एका वेगळ्या मुद्द्याकडे जायचं आहे की तुमचा काव्यसंग्रह, तुम्ही आत्ता 1-2 ओळी जाता जाता सांगितल्यात, महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेल्या, पण तुमच्या 1-2 कविता तुम्ही सादर कराव्यात अशी माझी इच्छा आहे. तशा सगळ्या कविता तर पाठ करणं शक्य नाही, पण माझ्या काही मोबाईलमध्ये आहेत, मी त्या तुम्हाला Please, वाचून please. दाखवतो. ही एक कविता आहे जी समुदायातील एकंदर सगळ्या विषयांना टच करते. ती मी तुमच्या समोर सादर करते. ही मोस्ट ऑफ बऱ्याच ठिकाणी मी सादर केलेली आहे, पण तरी पण मला असं वाटतं की हीच कविता आहे जी की सगळे विषय एकत्र मांडते. तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही, म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर, तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगरं बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांचे लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मदेवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखलाय असंच तीही मानत होती. स्वाहा. ती जन्माला यायची पापाची फळं चाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदलले, तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. स्वाहा. कुणीतरी उपभोगून तिचा खून केला, देह गटारात, खाडीत, तर कधी तसाच अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेनमध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिश्श्यात विभागल्या गेली. स्वाहा. समज आली तिला, शिक्षितही झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हारली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्यानं जन्माला आली आहे, पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत स्वाहा, होणार नाहीत स्वाहा. निशब्द अफलातून तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या मनातला कोंडमारा, आणि एकूणच या संपूर्ण तृतीयपंथीयांकडं ज्या पद्धतीनं बघितलं जाते आणि त्यांना काय भोगावं लागते याच्याबद्दल लिहिलं, हे त्याला काय म्हणायचं? अजून एखादी कविता. आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठून तिने आंघोळ केली. आईंना आवडते म्हणून रात्रीच पुरणाची सारी तयारी करून ठेवली होती. त्याचा आणि आईचा डबा, त्याच्या आंघोळीचं पाणी, कपडे, बॅग, रुमाल आणि घड्याळ सारं काही आवरलं. तोही उठला, पटापटा सारं आवरलं आणि निघाला. तरी तिची धडपड चालूच. सारं काही व्यवस्थित घेतलंस ना, इकडं तिकडं वेळ वाया घालू नकोस, सरळ घरी जा. जास्त वेळ झाला तर पोळ्या शिळ्या होतील. काळजी घे आईची आणि तिच्या सोबत राहा. किराणा, लाईट बिल सारं पहा, असं म्हणत तिने त्याच्या गालावर ओठ टेकले. खूप दिवस चालली होती ही आंधळी कोशिंबीर. आईला तो सांगायचा कामासाठी बाहेर राहतो म्हणून. शनिवार रविवार आईकडे, बाकीचे दिवस अर्धा संसार चालायचा. कुठपर्यंत चालणार हे आणि आपले पाय कुणीकडे चालले ती हाच विचार करत होती. इतक्यात दार वाजले. दारात एक बाई होती. तिने पाहताच ओळखलं त्याची आई होती. ती बाई घरात आली आणि घर न्याहाळत होती. ती मात्र गोंधळून गेली. फोन हातात घेतला तिने. त्याला फोन लावणार इतक्यात आई म्हणाली, तुझ्याशीच बोलायचं आहे म्हणून तर शनिवारी आले. तिचा डाव संपला आहे तिनं जाणले. डोळ्यात आलेले पाणी काठावर थांबले. पुरणपोळी छान करतेस आणि संसारही घरावरून दिसतंय तुझ्या, पण एवढ्याने जोडीदार होऊ शकतेस तू, सून नाही. त्यासाठी बाईच असावं लागतं जी तू नाहीयेस.
बाईसारखं दिसणं आणि बाई असणं वेगळं असतं. तू काय आहेस ते ओळख स्वतःला आणि सोड बाई माझ्या पोराला. पाया पडते मी तुझ्या, म्हातारपणाला आधार मिळू दे, माझ्या पण मांडीवर नातवंड खेळू दे. काय सांगायचं आम्ही लोकांना, आमची सून बाई नाही म्हणून? हसतील ना सगळे. निघून गेली त्याची आई प्रश्नांची पुस्तिका पुढ्यात टाकून. तिला काहीच सुचत नव्हतं. तिला तो हवा होता, पण आईपासून वेगळा करून नाही तर आईसोबत. तिने संसाराला कुलूप लावलं आणि निघाली स्वतःसारख्या लोकांमध्ये मिसळायला. टाळी वाजवायचे विसरले होते हात तिचे संसार खेळायच्या नादात. आज तिला ते परत आठवले, आज तिला ते परत आठवले. बापरे, निरीक्षण आहे की आत्मकथा? नाही, निरीक्षण असू शकतं, आत्मकथाही असू शकते. काही पण ते कसं आहे, काही काळापर्यंत त्या कविता माझ्यापर्यंत मर्यादित होत्या. आता त्या रिप्रेझेंटेटिव्ह अगदी, झाल्या, त्याच्यामुळं मी आता त्याला म्हणू शकत नाही की माझं आत्मकथन आहे म्हणून. आता हे बऱ्याच जणींचं आत्मकथन झालंय. तुमचा पुरुषांवरती राग आहे? नाही, अजिबात नाही. पण पुरुष सत्ताक पद्धतीबद्दल जरा तुम्ही थोडंसं हो, आक्रमकरित्या बोलता. हो. पुरुष स्वतः पुरुष सत्तेचा पीडित आहे. पेट्रियार्कीने म्हणजे महाराष्ट्रात जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तर पुरुषांनी केलेल्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात. आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे संशोधन होते. कधी या पद्धतीने संशोधन झाले का की का झाल्यात आत्महत्या? त्याच्यावर पुरुष असण्याचं दडपण जास्त आहे की मी पुरुष असून माझं कुटुंब सांभाळू शकत नाही. मी पुरुष असून या सगळ्या परिवाराची जबाबदारी माझ्याच्याने पेलवत नाही. मी पुरुष असून तो सावकार येऊन माझ्या घरात माझ्या बायकोला कसं काय बोलला, ह्या ज्या भावना आहेत, पुरुषत्वाचंच ओझ आहे. ह्या मुळात जो नैसर्गिक भाव आहे तो स्त्रेण भाव आहे. पुरुष नावाची संकल्पना ही सत्तेतून जन्माला आलेली, कमांड मधनं जन्माला आलेली. ही कमांड सोडण्याची तयारी पाहिजे पुरुषांची आणि सगळ्यांना सगळ्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. मला पुरुषांचा अजिबात राग नाही. उलट मला असं वाटतं की समतेच्या वाटेवर ह्या सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे. तेव्हा कुठे माझ्यासारखे बघण्याचा दृष्टिकोन बी बदलेल. तुम्ही मंदिरामध्ये, चर्चमध्ये किंवा दर्ग्यामध्ये जाता? सगळीकडे तुमच्या समुदायातली लोक म्हणजे सगळीकडे प्रार्थनेसाठी हो, सगळीकडे जातात. तिथे तुम्हाला प्रवेश असतो? हो, असतो. पण त्याच्या काही मर्यादा आहेत. जिथे महिलांना प्रवेश निषिद्ध असतो तिथे आम्हाला प्रवेश निषिद्ध असतो. काय मागता परमेश्वराकडं? माहित नाही. जिथे आपल्या आपल्या पद्धतीने मागतं. कोणी म्हणतं माझ्या भावाचं लग्न होऊ दे, कोणी म्हणतं आईला सुख लागू दे, कोणी म्हणतं की माझ्या भावाची मुलं चांगली राहू दे, कोणी म्हणतं माझा गुरु चांगला राहू दे, माझे चेले चांगले राहू देत. असल्या प्रत्येकाच्या मागण्या असतात. तुमची काय असती? माझी तर बघा मी मी मागण्याच्या पुढे गेलेली आहे. मी आता काही मागत नाही. मला असं वाटतं की आपण निर्माण केलं पाहिजे. किती दिवस मागत राहायचं ना. देवळात जाऊन लोक दुकानात गेल्यासारखी वागतात, 4 आठाने टाकून काहीतरी मागतात. तर मला मुळात ईश्वराच्या संकल्पनेलाच मी थोडीशी आता हे करायला लागली आहे की आपण आपल्या निष्क्रियतेचं ओझं टेकवण्यासाठी एक जागा बनवली, ते म्हणजे देव. जिथे आपण थकतो तिथून पुढे सगळं देवावर थोपतो. तर मी थकलेली नाही अजून देवावर थोपायला. तर मी माझ्या पद्धतीने माझं जग तयार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचाच एक भाग आता तुमच्याशी बोलतेय. मी बोलत राहणार, मरेपर्यंत बोलत राहणार आणि त्यातनं जे जग बदलेल ती माझी इच्छापूर्ती असेल. दिशा पिंकी शेख यांचं स्वप्न पूर्ण व्हावं. देवासमोर हात पसरणार नाही, परंतु मी माझ्या पद्धतीनं लढत राहणार, जगत राहणार, समजून घेत राहणार. ही खरी मानवतेची अस्सल भावना आहे. मी आज खऱ्या अर्थानं दिशा पिंकी शेख यांना पुन्हा एकदा मनापासून सलाम करतो. अशी माणसं आहेत जी आपल्याला आपल्या आयुष्याचा नेमका शोध घ्यायला कदाचित भाग पडत असतील. आपण कशासाठी या पृथ्वी तलावरती जे काही एकमेव आयुष्य मिळालेलं आहे माणूस म्हणून, ते कशासाठी जगायचं हे अशा लोकांकडे बघितल्यानंतर पुन्हा एकदा कळू लागतं. आज दिशा पिंकी शेख आमच्या स्टुडिओमध्ये आल्या, इतकं छान बोलल्या, खूप काही शिकवून गेल्या, सांगून गेल्या. जेव्हा जेव्हा त्या कधी कोल्हापूरला येतील तेव्हा माझा हा त्यांना आग्रह असेल, हट्ट असेल की तुम्ही आमच्या या व्यासपीठावरती जरूर यावं. खूप काही आम्हाला शिकायला मिळेल. आज दिशा पिंकी शेख यांच्याकडून जे आपल्याला ऐकायला मिळालं, समजून घेता आलं, यातून आपण कधी शिकूया आणि आपल्या दृष्टिकोन, आपले ठरलेले जे काही एक मापदंड असतात त्याचा जरा पुनर्विचार करून जर आपण जगणं सुरू केलं तर हे आयुष्य अजून चांगलं होईल, अजून सुंदर होईल. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.